आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा मॅडम, हे काय? पुढल्या वर्षीची परीक्षेची तयारी आतापासूनच? फार जिद्दी आहात तुम्ही. हा सर, पुढच्या वर्षीच्या नाही, याच वर्षीची. या वर्षीची? पण कसं शक्य आहे? अहो, देवी यायची इच्छा म्हणून. अहो, त्याचं काय झालं, त्या दिवशी तुमच्याकडनं बाहेर पडलो बघा, तर बाहेर पडल्या ना शर्वरीचा, अहो म्हणजे यांची बहीण आहे ना, त्यांचा फोन आला. त्यांनी आम्हासनी सांगितलं की ती फॉर्म भरायची साईट आहे ना, त्यात काहीतरी अडचण आलती म्हणून फॉर्म भरायची वेळ 2 तासाने अजून वाढवलेली आहे. मग काय, आमच्या मिळवणी भरला की फॉर्म आणि लागल्या तयारीला. अहो, जरा समधी गडबड होती ना म्हणून तुम्हासनी सांगायचं राहून गेलं बघा. अरे वा, छान छान. पण फक्त फॉर्म भरला आणि काम झालं असं नाही. खूप अवघड परीक्षा असते. 4-5 वर्ष अभ्यास करून सुद्धा विद्यार्थी पास होत नाही. तहान भूक हरवून कष्ट घ्यावे लागतात. नाही, तुम्ही कष्ट कराल ते मला खात्री आहे. पण कसं आहे, लग्नानंतर जरा जबाबदाऱ्या वाढतात म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. पण तरी छान तयारी करा, होईल काहीतरी. हो साहेब, कसं आहे, आम्ही आहे ना यासनी पूर्ण अभ्यास करायला वेळ देतोय बघा. यांच्यावरच्या समध्या जबाबदाऱ्या आता आम्ही घेतल्या आहेत. आता आम्ही यासनी फक्त अभ्यास करायला सांगतोय. आणि बघा, आमचा विश्वास आहे, या आहेत की नाही, यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. आणि अहो, त्या लय हुशार आहेत. तुम्हाला माहितीये काय, शाळेत आहे ना त्यांनी कवा बी पहिला नंबर सोडला नाही. वय साहेब, अक्षरा नुसतेच हुशार नाही, जिद्दी आणि मेहनती बी आहे. एखादी गोष्ट तिने ठरवली ना तर पुरी केल्या बिगर थांबत नाही. ते तर अनुभवलंच मी. पण कसं आहे, या परीक्षेचं स्वरूप जरा वेगळं असतं. शाळा कॉलेजच्या परीक्षेसारखं नसतं. खूप अवघड जातं. अहो साहेब, काय बी अवघड नाही बघा. अक्षर आहेत ना, दिवस रात्र जागून अभ्यास करतायत बघा. आणि समजात महत्वाचं, देवी आई यांच्या पाठीशी आहे. अरे वा, गुड टर्म. अक्षरा मॅडम, ऑल द बेस्ट. बरं साहेब, मी काय म्हणतोय, तुम्ही एखादा प्रश्न विचारा की असनी.